केला आणि कंसाने त्या बाळाला मारून टाकलेलं आहे. दुसरं मूल झालं, तिसरं मूल झालं, करता करता 6 मुलं झालेली आहेत. किती? 6 मुलं झाली. 7वं मूल जन्माला आलं. आता मात्र कंसाने वसुदेवाला आणि देवकीला कारागृहामध्ये टाकलेलं आहे आणि कारागृहामध्ये टाकल्यानंतर ते 7वं मूल जन्माला आलं. आलं का? नाही आलं. मग झालं काय? 7वा जो गर्भ योग मायाने, 7वा जो गर्भ योग मायाने, गर्भ योग मायाने, 7वा जो गर्भ योग मायाने. तो 7वा गर्भ योग मायेने गर्भातूनच गायब करून टाकलेला आहे, अदृश्य करून टाकलेला आहे. आणि हे दिवसांपासून दिवस जात आहेत आणि आता त्या देवकीला पुन्हा एकदा दिवस गेलेले आहेत. ते देवकीमध्ये बदल होतो आहे. 3रा महिना संपला, 4था संपला, 5वा संपला, 6वा संपला, 7वा संपणार होता, 8वा लागणार होता आणि त्या द्रौपदीमध्ये होणारा बदल सगळ्यांना जाणवू लागला. कुणाची तरी ती संवाद साधत होती, कुणाला तरी आदेश करत होती. संस्कृतचा ओया होत्या, उपनिषदातले श्लोक होते आणि देवकीच्या चेहऱ्यावर एक अप्रतिम असं तेज निर्माण झालेलं होतं. देवकीचे तेज